की डेकोरेटिव्ह आयटम आणि फेस्टिवल्स क्लॉथ हे खूप आपल्या सगळ्यात आधी डोळ्याच्या समोर येतात. सो असेच काही डेकोरेटिव्ह आयटम आणि आपल्या स्पेशल दिवाळीसाठी यूज होणार अशा काही वस्तू आजच्या हॉलमध्ये मी इन्क्लूड करणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो तिथं जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सगळे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत आणि सगळे नवीन कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आणि यावेळेला दिवाळी भरपूर लवकर आहे, त्यामुळे लवकरात लवकर शॉपिंग सगळीकडे सुरू होत आहे आता. सो तुमची शॉपिंग कुठपर्यंत आली ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला लिस्ट आहे. सो भरपूरदा असं होतं ना की आपण रांगोळी काढायला जातो किंवा काही कारणामुळे आपल्याला वेळ मिळत नाही, जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे, किंवा लहान मुलं घरात असतात तर पुन्हा जाऊन रांगोळी ती पुसल्या जाते सतरांदा. सो अशा वेळेला काही असे रांगोळी आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे डायरेक्ट ॲज अ मॅट म्हणून तुम्ही मांडू शकता किंवा ती रियूज होऊ शकते. सो अशा पद्धतीचे काही सेट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहे. तर त्यातले पहिलं मला रिसीव झालेलं आहे अशा पद्धतीचं. हे अशा पद्धतीची एक मॅट मला रिसीव झालेली आहे. क्वालिटी खूप अप्रतिम आहे. ही आहे याची बॅक साईड आणि प्रॉपर लेदरचा जो मटेरियल आहे तो बाहेरच्या साईडला यूज केलेला आहे. तो अशा पद्धतीची मला मॅट रिसीव झालेली आहे. यामध्ये मी प्रयत्न केलेला आहे की कॉर्नरचं बोलवण्याचं. यात वेगवेगळे पॅटर्न्स येतात, तुम्ही चेकआउट करू शकता मिशोवर जाऊन. खाली दिलेल्या लिंकवरून एकदा क्लिक केल्यानंतर जर तुम्ही ओपन केलं तर बॅक टू बॅक तुम्हाला खालच्या साईडला जर स्क्रोल केलं तर भरपूर असे कलेक्शन मिळेल. त्यामधले काही कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो अशा पद्धतीची ही मॅट मला रिसीव झालेली आहे. याचं जे प्रॉपर यूज कसा करायचा आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लास्टला मेन्शन करून देईन, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट यूज कसं करायचं हे लक्षात येऊन जाईल. तर अशा पद्धतीची काही डिझाईन तयार केलेली आहे. क्वालिटी खूप अप्रतिम आहे, खूप व्यवस्थित जे पेस्ट केलेले आहेत लेस अगदी व्यवस्थित आहेत. दुसरी गोष्ट वॉशेबल आहे, आपण रियूज करू शकतो वर्षानुवर्ष. सो माझ्यासाठी तर खूप छान ऑप्शन आहे, कारण अन्वी लहान असल्यामुळे तिला एकदा रांगोळी काढलेली दिसली की ती नेहमी पुसत असते. सो माझ्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना जमत नाही बसून वगैरे रांगोळी काढायला किंवा ज्यांना काढता येत नाही, सो त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे की रेडीमेड रांगोळी तुम्ही अशा पद्धतीने यूज करू शकता. हा झालं मोठं पॅच. यामध्ये छोट्या पॅचमध्ये पण येतो, अगदी छोटे छोटे कमळाचे किंवा वेगवेगळे डिझाईनमध्ये पण अवेलेबल आहेत. सो एकदा तुम्ही लिंक जर ओपन केली तर त्यानुसार तुम्हाला खाली जर स्क्रोल केलं तर बाकीचे तुम्हाला विजिबल होऊन जाणार. सो हे होतं आपलं पहिलं पार्सल. त्यानंतर जेवढे पण प्रॉडक्ट्स मी आज इन्क्लूड करणार आहे ते अशा पद्धतीचे आहेत की कुठे ना कुठे आपल्याला दिवाळीमध्ये यूज होईल किंवा प्रत्येकजण त्या वस्तू शोधत असतो. त्या पॅकेजिंगमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. सो आधी रांगोळ्यांसाठी प्रॉपर नेट यायची, त्यामध्ये रांगोळी घालायची आणि ती मधामध्ये पुट करायचं आणि त्याच्या आजूबाजूला आपण रांगोळी काढायचं. आता काही गोष्टी मार्केटमध्ये आता अपडेट होऊन आलेल्या आहेत. सो त्यामधलाच काही एक पीस हा आहे. सो याला वेगवेगळ्या पॅटर्ननी आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीचं देवघराजवळ यूज करू शकतो, कारण इथं फुटप्रिंट्स आहेत त्यामुळे देवीचे. आणि कुठेही कशा पद्धतीने पण आपण यूज करू शकतो. जर रांगोळीच्या मधोमध घालायचं असेल तरी पण याला यूज करता येतं. एखादी रांगोळी घालायची व्हाईट, त्यामध्ये जर व्यवस्थित ठेवून घेतलं आणि बाजूनी डेकोरेट केलं फ्लावरनी किंवा रांगोळीने तरी पण खूप व्यवस्थित उठून दिसेल. या ठिकाणाचा जो मटेरियल आहे तो वेल्वेटचं मटेरियल यूज केलेलं आहे. सो अशा पद्धतीची रांगोळीचं स्टॅम्प आहे. छान कमळ आहे बाजूला. कलर पिंक असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. कुठेही डेकोरेट करू शकता. साईडला दिवे जर ठेवले, आपले फ्लोटिंग कॅन्डल्स असतात तशामधले जर ठेवले, किंवा आता प्रॉपर सेलवरचे पण दिवे येतात. सो अशा पद्धतीचं पण ठेवलं तरी एक डेकोरेटिव्ह आयटम म्हणून आपण व्यवस्थित त्याला डेकोरेट करू शकतो. सो हा होता आपला सेकंड प्रोडक्ट. छान गोल्डन आणि पिंकमध्ये याचं कलर कॉम्बिनेशन आहे. सो हे होतं आपलं सेकंड प्रोडक्ट.
क्वालिटी खूप अप्रतिम आहे अशी. बॅक साईडने अशा पद्धतीने दिला आहे. याला लॉंग लास्टिंगसाठी माझं एक सजेशन आहे की याला पाण्यापासून थोडंसं दूर ठेवायचं. ड्राय ठिकाणी जर यूज केलं तर याचं जे यूज आहे तुम्ही वर्षानुवर्ष करू शकता. ऑफ द माझ्यासाठी सुद्धा गोष्टी ऑनलाईनच मी ऑर्डर केलेल्या आहेत मिशोवरून, कारण खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळत आहे. कारण आता सेलसुद्धा सुरू आहे मिशोवर त्यामुळे. आणि हे आहे असं शुभ लाभचं मी एक मागवून घेतलेलं आहे डोअरला लावण्यासाठी. सो अशा पद्धतीचं हे हँगिंग करायचं आहे. लाभ लिहिलेला आहे आणि खालच्या साईडला कमळ आहे. सो यामध्ये पण 2-3 पॅटर्न्स आहेत. हे जसं आता छोटं मी बोलवलेलं आहे माझ्या हिशोबाने. या पॅटर्नमध्ये डोर तोरण जर हवं असेल तसे पण मार्केटला आपला मिशोमध्ये अवेलेबल आहेत. सो ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता. मला छोटं हवं होतं, सो या पद्धतीचं मी शुभ लाभचं ऑर्डर केलं आहे. खाली कमळचं फूल आहे आणि इथे छान लटकन्स दिलेलं आहे. सो क्वालिटी खूप छान आहे, खूप महाग नाही आहे, एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. याची पण लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. जसं इमेजमध्ये दाखवलेलं आहे एक्झॅक्ट तसंच रिसिव्ह झालेलं आहे. एक्झॅक्ट प्रॉडक्ट मला रिसिव्ह झालेला आहे. सो अशा पद्धतीचं आहे हे. यामध्ये 2-3 पॅटर्न्स आहेत. जर तुम्हाला लॉंगमध्ये हवं असेल तर लॉंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सो हे होतं आपलं थर्ड पार्ट. दिव्यासोबत काही गोष्टी सेट करता येतील किंवा डेकोरेट करता येतील अशा पद्धतीचे एक मी ऑर्डर केलेलं आहे. सो यामध्ये 5चं सेट मला रिसिव्ह झालेलं आहे. सो अशा पद्धतीचे हे लोटस आहे आणि त्यामध्ये जे आपले फ्लोटिंग दिवे असतात किंवा सेलवरचे दिवे असतात, लाईट्स असतात, ते आपण या ठिकाणी ठेवू शकतो. सो हे अशा पद्धतीचं मला रिसिव्ह झालेलं आहे. क्वालिटी खूप अप्रतिम आहे आणि नवीन काहीतरी वाटतं डेकोरेटिव्हसाठी. पिंक कलरमध्ये असल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह आहे हे. आणि अशा पद्धतीचे मला 5 रिसिव्ह झालेले आहेत. सो हे एका पॅकेटमध्ये मला 2 रिसिव्ह झाले. मला 5 रिसिव्ह झालेले आहेत आणि जे 6वं आहे ते असं राऊंडमध्ये आहे, म्हणजे हे सेंटरमधलं आहे. मी तुम्हाला साईडला दाखवून देणार जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की याचं एक्झॅक्ट लोकेशन कसं ठेवायचं आणि तुम्ही कसं डेकोरेट करू शकता. सो अशा पद्धतीचं मला हे सेट रिसिव्ह झालेलं आहे. खूप कमी प्राईसमध्ये रिसिव्ह झालेलं आहे आणि क्वालिटी अप्रतिम आहे. त्यानंतर लास्ट आणि माझं आवडतं आणि एक कॉर्नर डेकोरेटिव्हसाठी म्हणून खूप जास्त यूज होणारी ही वस्तू आहे. सो अशा पद्धतीचं हे प्रॉडक्ट आहे. यामध्ये मला असे 3 बाउल रिसिव्ह झालेले आहेत छोटेवाले. त्यानंतर 3 बाउल असे मोठे रिसिव्ह झालेले आहेत आणि याला हँग करण्यासाठी अशा पद्धतीचे रॉड रिसिव्ह इन्स्टॉल केल्यानंतर हे अशा पद्धतीचं दिसतं आहे. हे आहे याचं बेस आणि हे याचं टॉप. सो इथं कुठलेही आपण फ्लॉवर डेकोरेट करू शकतो. हे मला 3 पीसेसमध्ये रिसिव्ह झालेले आहेत. एका पॅकमध्ये 3 पीस रिसिव्ह होतात आणि ते पण कमी जास्त हाईटमध्ये आहेत. सो याची हाईट जी दिली आहे एक याच्यापेक्षा छोटा आहे आणि मे बी एक याच्यापेक्षा मोठा असेल. सो असे 3 मला वेगवेगळ्या हाईटचे रिसिव्ह झालेले आहेत. सो कुठलेही कॉर्नर डेकोरेट करण्यासाठी किंवा एखादा पॉईंट हायलाईट करायचं असेल सो त्यासाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. यामध्ये आपण दिवे पण लावू शकतो किंवा नॉर्मल पाणी घालून फ्लॉवर्सनी पण डेकोरेट करू शकतो. सो खूप छान आहे. दिवाळीसाठीच नाही, कुठल्याही गणपतीमध्ये किंवा महालक्ष्मी असतात किंवा आता आपलं नवरात्र झालं यामध्ये पण किंवा कुठलीही पूजा जरी असली तरी आपण याला व्यवस्थित डेकोरेट करू शकतो. सो हा एक प्रॉडक्ट मला हवा होता, सो मी हा मागवून घेतला. क्वालिटी खूप छान आहे. व्यवस्थित गोल्डन असं थोडंसं कॉपरिश मॅट गोल्डनमध्ये मला रिसिव्ह झालेला आहे. स्टेबल आहे, कुठेही फोल्ड होणार नाही किंवा वाकणार नाही अशा पद्धतीचं मटेरियल हा यूज आहे. सो हे होतं आपलं लास्ट प्रॉडक्ट आणि असेच पुन्हा छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे स्पेशल दिवाळीसाठी. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.